नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक स्वागत करतो आपलं योजना दूत हब या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, फार्मर आयडी म्हणजे शेतीचे कार्ड किंवा आपण याला शेतीचे आधार कार्ड सुद्धा म्हणू शकतो। कारण की आता प्रत्येक योजनेसाठी प्रत्येक कामासाठी शेतीच्या या कार्डची आवश्यकता पडणार आहे। या फार्मर आयडी मध्ये शेतीचे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते लिंक करण्यात येणार आहे, जसे की 7/12, 8, बँक अकाउंट, किती शेती आहे आपल्या नावावर आणि कोणकोणत्या योजना चालू आहे, शेतीची सगळी माहिती या कार्ड मध्ये लिंक करण्यात येणार आहे मित्रांनो। तर हे कार्ड अत्यंत आवश्यक झालेलं आहे, कारण की आता जर तुम्हाला पीक विमा असो, पीक लोन घ्यायचे असो किंवा अदर कोणत्या योजना असेल शेती रिलेटेड, तर त्यासाठी तुम्हाला या कार्डची आवश्यकता पडणार आहे। तसेच पीएम किसान योजनेचे जे 2000 रुपये येत आहे, जर तुम्ही हे कार्ड काढलं नाही तर ते 2000 रुपये येणं सुद्धा मित्रांनो बंद होणार आहे। त्यामुळे हे कार्ड काढणे अत्यंत आवश्यक आहे। तर सगळ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी हे काढून घ्यावे। तर मित्रांनो, फार्मर आयडी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील आणि हे फार्मर आयडी कुठे काढायचं, कसं काढायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, फार्मर आयडी काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत असणं गरजेचं आहे मित्रांनो। दुसरं म्हणजे 7/12, फक्त एवढ्याच डॉक्युमेंटची आपल्याला आवश्यकता पडणार आहे। तर आता हे फार्मर आयडी कसे काढायचे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर मित्रांनो, फार्मर आयडी काढण्यासाठी सरकारने एक नवीन पोर्टल लॉन्च केलेला आहे, mhfr.agristack.gov.in। मित्रांनो, याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे, तर त्यावरून सुद्धा तुम्ही त्या पोर्टलवर डायरेक्ट रिडायरेक्ट होऊ शकता। फार्मर लॉग इन याची सुविधा सध्या सरकारने चालू केलेली नाहीये। तर मित्रांनो, आपल्याला जर फार्मर आयडी साठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाणं अनिवार्य आहे। तर मित्रांनो, फार्मर आयडी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपण सीएससी द्वारे कशी करायची हे जाणून घेऊया। ॲग्रीस्टॅक या पोर्टलवर रिडायरेक्ट झाल्यानंतर लॉग इन विथ सीएससी या लिंकवर क्लिक करावे। त्यानंतर VLE आपले आयडी पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घ्यावे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ॲग्रीस्टॅकच्या रजिस्ट्रेशन पोर्टलवर रिडायरेक्ट केलं जाईल। रिडायरेक्ट केल्यानंतर इथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून बाहेर क्लिक करावे। त्यानंतर शेतकऱ्याला आधार लिंक नंबरवर OTP येणार, तो OTP टाकून व्हेरीफाय वर क्लिक करावे। आधार व्हेरीफाय झाल्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून घ्यावे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर बाहेर क्लिक करावे। त्यानंतर पुन्हा एक OTP शेतकऱ्याला सेंड केला जाईल, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती इथे आलेली आहे, शेतकऱ्याचं नाव, त्यानंतर आपल्याला इथे शेतकऱ्याची कॅटेगरी निवडून घ्यायची आहे। खाली सन ऑफ केअर ऑफ मध्ये नाव आलेलं नाहीये, जर आलेलं नसेल तर इथे आपण आपल्या हाताने इथे नाव एंटर करून घ्यावे। एंटर केल्यानंतर मराठीमध्ये बाजूला तिथे पण नाव टाकून घ्यावे। जर मराठी टायपिंग येत नसेल तर वर जे नाव आहे फादर नेम, इथून आपण कॉपी करून खाली पेस्ट करू शकतो। त्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करून घेणे आहे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे शेतकऱ्याचा ॲड्रेस दिसेल आपल्याला, जर इथे काही चेंजेस असेल तर आपण करू शकतो, नाहीतर याला जसंच्या तसं सोडून द्यावे। त्यानंतर खाली लँड होल्डर डिटेल हा ऑप्शन दिसेल, तिथे आपल्याला शेतकऱ्याची लँड होल्डर डिटेल निवडून घ्यायची आहे। जसं इथे ओनर आहे तर ओनर आपण निवडून घेऊया। निवडल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याच्या शेतीची माहिती इथे निवडायची आहे, त्यासाठी फेच लँड डिटेल्स याच्यावर क्लिक करून शेतकऱ्याच्या शेतीचा जो जिल्हा आहे तो आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर इथे आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे। तालुका निवडल्यानंतर ज्या गावात शेती आहे त्या गावाचं आपल्याला नाव इथे निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे सर्वे डिटेल्स विचारली आहे, सर्वे नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। सर्वे नंबर जर बटेमध्ये असेल, जसं 93 बटे माझ्या याच्यामध्ये 1/ब आहे, तो मी इथे टाकून घेतो आणि आपल्याला तो मराठीमध्येच टाकायचा आहे। अ ब क जे काही आहे ते मराठीत टाकल्यावरच इथे शेतकऱ्याचं जे आहे ते नाव येणार। ते नाव निवडल्यानंतर आपल्याला इथे चेकबॉक्सवर क्लिक करून खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। जर शेतकऱ्याच्या नावावर पुन्हा दुसऱ्या गावात जमीन असेल तर ते पण आपण इकडे निवडून घेणार आहोत। जसं इथे लँड फेच डिटेलमध्ये जाऊन पुन्हा आपल्याला जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिथे शेतकऱ्याची जमीन आहे, दुसरी जमीन आहे। तर
इथे आपण जिल्हा निवडून घेऊया। जिल्हा निवडल्यानंतर शेतकऱ्याचा जो तहसील आहे, ज्या गावामध्ये शेती आहे तो निवडून घेऊया। त्यानंतर आपल्याला त्याचं गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे, तो निवडून घेऊया। त्याच्यानंतर पुन्हा इथे आपल्याला सर्वे नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी शेतकऱ्याचा जो सर्वे नंबर आहे तो इथे टाकून घेतो। शेतकऱ्याचा सर्वे नंबर टाकल्यानंतर आपण इथे सबमिट या बटनावर क्लिक करून घेणार आहोत। क्लिक केल्यानंतर इथे शेतकऱ्याचे पुन्हा जे दुसऱ्या गावामध्ये जे डिटेल्स आहे ते ऑटोमॅटिकली येऊन जाणार। ते आपल्याला चेकबॉक्सवर क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून सबमिट करून घेऊया। सबमिट झाल्यानंतर आता जेवढी काही आपण शेती निवडली आहे त्याला आपल्याला एक वेळा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला व्हेरीफाय ऑल लँड्स म्हणून एक वरती जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक झाल्यानंतर सगळ्या शेतीच्या याच्या बॉक्सवर क्लिक झालेलं आहे, टिक झालेलं आहे। त्यानंतर खाली शेतकऱ्याची पूर्ण जमीन, टोटल जमीन किती आहे ते तिथे दाखवलं आहे। त्यानंतर आपल्याला अप्रूव्हलसाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं जे आहे तिथे चेकबॉक्सवर क्लिक करून घेणे आहे। त्यानंतर डिक्लेरेशन जे आहे CSC ऑपरेटर, CSC डिक्लेरेशन, ते सगळं आपलं चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं। सबमिट केल्यानंतर कस्टमरला पुन्हा एक वेळा OTP व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यासाठी आपल्याला शेतकऱ्याचा इथे आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर सेंड OTP, गेट OTP यावर क्लिक करावे। क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला जो OTP येणार तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्ट्रेशन आहे तो पूर्णपणे कंप्लीट होऊन जाणार। त्यानंतर आपल्याला हा जो विंडो आहे तो समोर येणार। इथे आपला एनरोलमेंट ID जो आहे तो आपल्याला दिसेल आणि खाली डाउनलोड PDF असं एक ऑप्शन येईल। तिथे आपल्याला डाउनलोड करून शेतकऱ्याला त्याची एक प्रिंट देणे आहे। कारण की आता जे हे आपण रजिस्ट्रेशन केलं आहे ते अप्रूव्हलसाठी गेलेलं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे। ते अप्रूव्ह झाल्यानंतर शेतकऱ्याला जे फार्मर ID आहे, जे फार्मर कार्ड आहे ते प्रोव्हाइड केलं जाईल। तर मित्रांनो, हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। जर आपल्याला याबद्दल काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी आपल्या प्रश्नांचे उत्तर नक्की देणार। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून आपल्या शेतकरी मित्रांना मदत करा। धन्यवाद मित्र।